नमस्कार, मी गिरीश निकम. साम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच लाडकी बहीण योजनेसंदर्भातील एक महत्त्वाची बातमी. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आता डोईजड झाल्यानं राज्य सरकारनं आता इतर मोफत योजनांना कात्री लावण्याचा घाट घातलाय. टप्प्याटप्प्यानं सर्व मोफत योजना बंद करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. कोणत्या योजनांवर गंडांतर येणार आहे पाहूया या संदर्भातला एक खास रिपोर्ट. योजनांना कात्री, लाडकी लाभ आहे. टप्प्याटप्प्यानं मोफत योजना बंद करणार. सरकारचं 1,00,000 कोटींच्या बचतीचं ध्येय. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना डोईजड झाल्यानं सरकारला आता काटकसर आठवू लागली आहे. राज्याच्या अर्थ विभागानं एक महत्त्वाचा निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली. जवळपास 1,00,000 कोटींच्या बचतीचं ध्येय अर्थ विभागानं डोळ्यासमोर ठेवलंय आणि त्यासाठी सध्या सुरू असलेल्या मोफत योजनांचा आढावा घेऊन त्यांना टप्प्याटप्प्यानं कात्री लावण्याचं लक्ष्य अर्थमंत्री अजित पवारांनी ठेवल्याची माहिती सूत्रांनी दिली. राज्याची डबघाईला आलेली आर्थिक स्थिती आणि डोक्यावर असलेलं लाखभर कोटींचं कर्ज यातून सावरण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं समजतंय. मात्र महायुतीचं सरकार पुन्हा सत्तेत आणण्यात लाडकी बहीण योजनेचा सिंहाचा वाटा असल्यानं ही योजना बंद होणार नाही, फक्त निकषांनुसार लाभ दिला जाणार आहे. शिवभोजन, आनंदाचा शिधा, मुख्यमंत्री शिष्यवृत्ती, पिंक रिक्षा, मागेल त्याला सोलार पॅनल, शेतीसाठी मोफत वीज. तब्बल 2.5 कोटींच्या घरात लाडकीच्या लाभार्थ्यांची संख्या आहे. त्यामुळे सरकारनं आता बोगस लाभार्थ्यांकडे आपला मोर्चा वळवलाय. त्याशिवाय 2-2 सरकारी योजनांचा लाभ घेणाऱ्या 5 लाख लाडकींनाही योजनेतून वगळलाय. आता मवियाच्या सत्ता काळात लोकप्रिय ठरलेली शिवभोजन योजना आणि आनंदाचा शिधा योजना बंद करून पैसे वाचवण्याचा सरकारचा विचार असल्याचं कळत आहे. लाडकीमुळे बिघडलेलं आर्थिक गणित जुळवण्यासाठी आता गरिबांचा घास तर हिरावला जाणारच आहे, मात्र त्यांची दिवाळीही कडू होण्याची शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही मराठी. पुढची बातमी आता महाविकास आघाडीची. आता मवियात विरोधी नेते पदावरून वाद सुरू झालेला आहे. ठाकरे गट विधानसभेचं विरोधी पक्षनेतेपद घेणार असेल तर काँग्रेस विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदावर दावा सांगणार असल्याची माहिती आहे. विधान परिषदेमध्ये सध्या काँग्रेसच्या संख्याबळ जास्त आहे. विरोधी पक्षनेतेपद ठाकरे गटाचे अंबादास दानवेंकडे आहे. त्यांची टर्म ऑगस्ट महिन्यात संपणार आहे. त्याआधीच काँग्रेस विधान परिषदेचं विरोधी पक्षनेतेपद पदरात पाडण्याच्या प्रयत्नात असल्याचं बोललं जातं. तुम्ही जर विधान परिषदेचं म्हणजे विधानसभेचं विरोधी पक्षनेतेपद घेणार असाल तर काँग्रेसची भूमिका अशी आहे की विधान परिषदेचं विरोधी पक्षनेतेपद त्यांना हवं आहे. पक्ष योग्य निर्णय घेईल. मला वाटतं कोणत्या पदासाठी कोणी काही तयार झाले नाही. कोणी असेल, माझ्यासहित कोणी असेल, या पदाला काही चिकटून बसण्याचं असं काही कुठं ठरलेलं नाही आहे. सगळे पक्ष मिळून जो निर्णय घेईल तो सगळ्यांना मान्य असतो. पुढे आता संजय राऊतांच्या वक्तव्याकडे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सत्कारावरून शरद पवारांवर जोरदार टीका करणारे खासदार संजय राऊत आता नरमलेत. शरद पवारांबद्दल नाराजी नाही, आमची भूमिका मांडली असं राऊत म्हणाले. दरम्यान शरद पवारांनी शिंदेंचा नाही तर अमित शहांचा सत्कार केला असं विधान राऊतांनी केलं होतं. हे काय सुरू आहे म्हणजे हे माननीय शरद पवार साहेबांनी आता याच्यावरती खुलासा केला पाहिजे. काल त्यांनी सत्कार केला आहे त्यांचा, तो पण माधवजी शिंदे यांच्या नावाने सत्कार केला. अमित शहाने उत्तर दिलं पाहिजे. देशद्रोहाचे आरोप असलेले लोक तुमच्या पक्षामध्ये, आता शिंदेंचा पक्ष अमित शहांचाच पक्ष आहे म्हणजे तुमच्या पक्षामध्ये येत आहेत. काल शरद पवार साहेबांनी शिंदेचा सत्कार केला नाही तर अमित शहांचा सत्कार केला असं मी मानतो. पवार साहेबांना आम्ही मुंबईत जाऊन नेहमीच भेटतो. अजिबात नाराजी नाही. पवार साहेबांविषयी नाराजी असण्याचं कारण काय आहे? आम्ही एका विशिष्ट घटनेपुरतं आमची भूमिका मांडली. आम्ही नाराजी नाही व्यक्त केली, आम्ही टीका नाही केली, आम्ही आमची भूमिका मांडली. म्हणजे माझे आणि पवार साहेबांचे संबंध त्यांना माहीत नाही. वडिलांवरती आणि आम्ही त्यांचं जे नातं आहे ते आमचे पिता समान आहे. आता वळूया
बातमीकडे पीक विमा संदर्भातील बातमी आहे. 1 रुपयात पीक विमा देण्याची योजना सरकारनं आणली होती. मात्र आता हीच महत्त्वाकांक्षी योजना बंद करण्याचे संकेत कृषी मंत्री माणिकराव कोकाटेने दिलेत. कोकाटे नेमके काय म्हणालेत आणि 1 रुपयाच्या पीक विम्याआधी विम्याचा हप्ता किती होता त्यावरचा हा विशेष रिपोर्ट. 1 रुपयात पीक विमा बंद होणार? आता पिकानुसार विम्याचा हप्ता ठरणार? कृषी मंत्र्यांचे संकेत, शेतकऱ्याला टेन्शन. पीक विमा योजनेत घोटाळा झाल्याचं समोर आल्यानंतर आता 1 रुपयात पीक विमा योजना बंद होणार अशी चर्चा रंगली होती. त्यामुळे बळीराजा संभ्रमात होता. मात्र आता कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंनीच 1 रुपयात पीक विमा बंद करण्याचे संकेत दिले. काही शेतकऱ्यांना 100 रुपये तर काही शेतकऱ्यांना 1 रुपया असं करता येणार नसल्याचं कृषी मंत्र्यांनी स्पष्ट केलं. आता पिकांनुसार विम्याचा हप्ता ठरवणार असल्याचे संकेत कृषी मंत्र्यांनी दिले. नाही, असं नाही करता येणार. विमा अल्पभूधारक शेतकऱ्याला 1 रुपये आणि चांगल्या शेतकऱ्याला 100 रुपये 200 रुपये असं नाही करता येणार. विम्याची सरसकट किंमत या ठिकाणी डिसाईड करावी लागेल. फार झालं तर क्रॉप पॅटर्नप्रमाणे विमा या ठिकाणी डिसाईड करता येईल. पण असं एका शेतकऱ्याला एक किंमत आणि दुसऱ्या शेतकऱ्याला दुसरी किंमत किंवा दुसरं या ठिकाणी पैशाची भरावी लागतील अशा प्रकारचा विचार होणं काही गैर आहे असं मला वाटतं. बरोबर नाही. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना महायुती सरकारनं 1 रुपयात पीक विमा योजना जाहीर केली होती. 1 रुपयाच्या वरील रक्कम सरकार भरत होती. ही योजना बीड जिल्ह्यात प्रायोगिक तत्वावर राबवण्यात आली होती. त्यानंतर ही योजना राज्यभर राबवण्यात आली. मात्र 1 रुपयात पीक विमा योजनेआधी कोणत्या पिकाला विम्याचा हप्ता किती होता ते पाहूया. ज्वारी 630 रुपये, सोयाबीन 520 रुपये, कापूस 3500 रुपये, फळबाग 19,000 रुपये. पीक विमा योजनेतील गैरप्रकार आणि लाडकी बहीणसह इतर योजनांमुळे तिजोरीवर येणारा ताण लक्षात घेऊन सरकार योजनेला कात्री लावण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे सरकार पिकांच्या पॅटर्ननुसार योजना राबवणार की यात वेगळ्या सुधारणा करणार याकडे लक्ष लागले. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. शेतकऱ्यांसाठीची बातमी आपण पाहिली. आता पुढची बातमी मुंबईतून, बँकिंग क्षेत्रातून. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं मुंबईतील न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेच्या कामकाजावर निर्बंध घालण्याचा निर्णय घेतलाय. मोठ्या प्रमाणात अनियमितता झाल्यानं बँकेच्या कामकाजावर निर्बंध घालण्यात आले. आरबीआयनं निर्बंध घातल्यानं आता बँकेत ठेवी ठेवणाऱ्या खातेदारांना मात्र त्याची धाकधूक वाढलेली आहे. त्यांची रक्कम आता त्यांना काढता येणार नाही. तसंच न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँक आता कर्ज देणं किंवा मोठ्या ठेवी देखील स्वीकारू शकणार नाहीये. गुरुवारी 13 फेब्रुवारीला बँकेचं कामकाज बंद झाल्यानंतर पुढील 6 महिन्यांसाठी हे निर्बंध लागू करण्यात आले. त्या बँकेच्या आता संपूर्ण देशभरात एकूण 25 शाखा. पुढची बातमी आता कोल्हापुरातून. अवैध गर्भलिंग निदान प्रकरणी छापेमारी झाल्यानंतर सरकारनं आता याबाबत आपली जी आक्रमक भूमिका आहे ती घेतलेली आहे. कारण गर्भलिंग निदान प्रकरणात अनेकदा आरोपी सापडत नसेल तर त्याच्यावर आता मकोका कारवाईचा सरकार विचार करते. याबाबत आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी संकेत दिलेत. कोल्हापुरातील कळंबा परिसरात गर्भलिंग निदान करून गर्भपाताच्या गोळ्या देणाऱ्या BAMS महिला डॉक्टरच्या दवाखान्यावर जिल्हा परिषद आरोग्य विभागानं छापा टाकला. या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्र्यांनी आता गर्भलिंग निदान करणाऱ्यांना कडक इशारा दिलाय. तर या PCNDT ॲक्ट जो आहे त्या ॲक्टमध्ये अत्यंत प्रभावीपणानं आरोग्य विभागाचा आरोग्यमंत्री म्हणून मी जे काही काम करतोय ते अतिशय महत्त्वाचं आहे. आणि त्यामुळंच कोल्हापुरात जे काही छापे झाले ते अतिशय चांगल्या पद्धतीनं त्याच्यामधले रिझल्ट्स आपण बघितले. अजूनसुद्धा छापे होणे गरजेचं आहे कारण कोल्हापुरामध्ये सुद्धा मुलींचा दर खूप कमी व्हायला आहे. हे आमच्या सगळ्यांच्यासाठी सुद्धा शोभनीय नाही आणि त्यामुळे साहजिकच अजून छापे पडले पाहिजेत. यंत्रणा अधिक गतिमान झाली पाहिजे. अशा पद्धतीनं जे कोण कृत्य करत असतील त्यांच्यासाठी सुद्धा कडक कारवाई कायद्यातल्या दुरुस्तीचा प्रस्ताव सुद्धा आम्ही दिलेला आहे. तो सुद्धा होईल. पुढच्या बातमीकडे. बातमी आता ममता कुलकर्णीबाबत. अभिनेत्री ममतानं आता पुन्हा महामंडलेश्वर पदावर ती विराजमान झालेली आहे. कारण 4च दिवसात ममतानं युटर्न घेतला. का युटर्न घेतला, राजीनामा देण्यामागचं कारण काय होतं आणि पुन्हा ममता महामंडलेश्वर का झाली त्यावरचा हा विशेष रिपोर्ट. ममता पुन्हा महामंडलेश्वर. ममताचा 4 दिवसात युटर्न.
किन्नर आखाड्यानं राजीनामा फेटाळला. मैंने अपने पद से इस्तीफा दिया, लेकिन उन्होंने वो इस्तीफा नामंजूर कर दिया. अभिनेत्री ममता कुलकर्णीनं काय म्हटलंय? आता पुन्हा अवघ्या 2 दिवसात ममता पुन्हा महामंडलेश्वर बनली. आपल्याच भूमिकेपासून ममतानं 2च दिवसात 360 अंशात युटर्न घेतलाय. अभिनेत्री ममता कुलकर्णीला महाकुंभात 24 जानेवारीला किन्नर आखाड्यानं महामंडलेश्वर बनवलं होतं. अभिनेत्री असणारी ममता कुलकर्णी ही यमाई ममता नंदगिरी झाली, पण एका महिलेला महामंडलेश्वर बनवण्यात आल्यानं किन्नर आखाड्यावर आणि आचार्य महामंडलेश्वर लक्ष्मीनारायण त्रिपाठीवर पैसे घेऊन महामंडलेश्वर केल्याचा आरोप झाला. या आरोपांनी व्यथित झालेल्या ममतानं 10 फेब्रुवारीला आपल्या पदाचा राजीनामा देत असल्याचं जाहीर केलं. मैं महामंडलेश्वर यमाई ममता नंदगिरी, मैं इस पोस्ट से मैं इस्तीफा दे रही हूं. ममतानं भावनेच्या भरात महामंडलेश्वर पद सोडण्याचा निर्णय घेतल्याचं आचार्य महामंडलेश्वर लक्ष्मी त्रिपाठींनी सांगितलं आणि ममतानं देखील आपला निर्णय बदलवत पुन्हा महामंडलेश्वर हे पद स्वीकारत पुन्हा अध्यात्माची कास धरली. आता जे महामंडलेश्वर पदाची ममता धरसोड करते ते महामंडलेश्वर पद म्हणजे काय आणि या पदाची प्रतिष्ठा काय असते ते पाहूया. हिंदू धर्मातील प्रमुख आखाड्यांमध्ये महामंडलेश्वर हे सर्वोच्च आध्यात्मिक आणि धार्मिक पद आहे. पंथ, संप्रदाय किंवा आध्यात्मिक संघटनेचे नेतृत्व करणाऱ्यांसाठी महामंडलेश्वर हे पद आहे. महामंडलेश्वराचं कार्य प्रामुख्यानं धार्मिक आणि आध्यात्मिक मार्गदर्शन करणं आहे. महामंडलेश्वर झाल्यानंतर व्यक्तीला कुटुंबियापासून दूर राहावं लागतं. महामंडलेश्वराचं जीवन त्यागानं भरलेलं असून या पदावर येण्यासाठी 5 स्तरांची परीक्षा असते. आयुष्यभर अनेक गोष्टींचा त्याग करत आणि कडक नियमांचं पालन करणं बंधनकारक आहे. महामंडलेश्वर पद हे वैभवशाली आणि प्रभावी मानलं जातं. या पदाची हिंदू धर्मात निश्चितच प्रतिष्ठा आहे. त्यामुळे एका अभिनेत्रीची या मूडप्रमाणे इतक्या मोठ्या पदाची प्रतिष्ठा पदाला लागणं हे कदापि योग्य नाही. त्यामुळे आता धर्माच्या प्रचारासाठी आणि आखाड्याच्या परंपरा पुढे नेण्यासाठी ममता कशा पद्धतीनं काम करते ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. पुढची बातमी महाकुंभमेळ्यातूनच आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्नी अमृता आणि मुलगी दिविजा यांच्यासह प्रयागराजच्या महाकुंभमेळ्यामध्ये सहभाग घेतला. गंगा नदीच्या किनारी आरती केल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस हे आपल्या कुटुंबासह त्रिवेणी संगमात त्यांनी पवित्र स्नान केलं आहे. पत्नी अमृता आणि मुलगी दिविजा यांच्यासह प्रयागराजच्या त्रिवेणी संगमात फडणवीस कुटुंबानं स्नान केलं आहे. कल्याण करैया दासन के कल्याण करैया आर देवता